टीव्ही सत्यमेव व्रतम। राज्यात सध्या मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून वातावरण तापल्याचे चित्र आहे। पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये एकमेकांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केल्याचं दिसून आलंय। मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांच्याबाबतच्या प्रश्नांवर अश्लील हातवारे केल्याचं दिसून आलंय। याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की त्यातून त्यांची संस्कृती दिसून आली आहे। जरांगे यांना 5वीत नेऊन टाका म्हणजे त्यांना नागरिक शास्त्र कळेल आणि बाकी सगळं त्यांना लगेच लक्षात येईल। ही सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भाषा आहे का? विचारांचं उत्तर कधीतरी उत्तरानं द्यावं असंही हाकेंनी म्हटलंय। जरांगेसारखा नेता मिळाला हे मराठ्यांचं दुर्दैव। एक दिवस मनोज जरांगे समोर बूम नसला तर त्याच्या जीवाचा तिळपापड होतो। ते माझ्याबाबत बोलताना टीका करताना म्हणतात कधी मी येवल्याचा माणूस आहे, कधी फडणवीस यांचा माणूस आहे। यांच्या डोक्याची मंडई झाली आहे। मनोज जरांगे हरामखोर माणूस आहे। महाराष्ट्रातलं वातावरण जरांगे यांनी बिघडवलं। मराठ्यांना मनोज जरांगेसारखा नेता मिळाला हे मराठ्यांचं दुर्दैव आहे। मनोज जरांगे यांची भाषा लोकशाहीची नाही। कधीतरी त्यांनी विचाराचं उत्तर विचारांनी द्यावं। मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही हे फक्त आम्ही म्हणत नाही तर आयोग म्हणत आहे, सुप्रीम कोर्ट म्हणत आहे आणि आयोग म्हणत आहेत। याचं उत्तर जरांगेंकडे नाही। जरांगे नेमकं कोणत्या नावाला चॅलेंज करणार? जरांगे यांनी केलेल्या सगळ्या समाज बांधवांनी ज्यांचे समान आडनाव आहे त्यांनी नोंदी शोधण्यासाठी अर्ज करा। त्यांना 58 लाख नोंदी राहिल्यात, त्यांची यादी लवकर बनवा। ज्या मागणीवर बोलताना लक्ष्मण हाके आता मोरे हे आडनाव मराठा आहे, ओबीसी आहे, एससी आहे। मग जरांगे नेमकं कोणत्या नावाला चॅलेंज करणार आहेत? राज्यातल्या या माणसाची लाज वाटते ज्यांना जरांगेसारखा माणूस निवडावा लागला। न्यायमूर्ती PV सावंत कुठे, BG कोळसे पाटील कुठे, ND पाटील कुठे आणि जरांगे कुठे? हा ड्युटा काय कुठून शोधून आणलाय याला? याच्या डोक्यावर पहिल्यांदा इलाज करा। पहिल्यांदाच यांना चांगल्या मानसोपचार तज्ञांकडे दाखवा। हा माणूस महाराष्ट्राची वाट लावल्याशिवाय राहणार नाही। जरांगे 10% मतावर उड्या मारत आहे। बाकीच्या 90% एकत्र आल्यावर त्यांना 10% एकत्र आणता येत असतील तर आम्ही त्याचं 90% एकत्र आणलंय, त्याचं काय होईल? जरांगे हे बावळट माणूस आहे, मूर्ख माणूस आहे। महाराष्ट्रानं नादाला लागू नये ही माझी महाराष्ट्रातील बांधवांना हात जोडून विनंती आहे। जरांगेंनी 5वीला ॲडमिशन घ्यावं, शाळेत जावं। शाळा शिकल्यावर नागरिकशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र त्यांना कळेल। 10वी 12वी झाल्यानंतर वेगळ्या कोर्सला लावू। महाराष्ट्र म्हणजे काय, शिवाजी महाराज कोण होते हे सगळं सांगू। महाराष्ट्रात ओबीसी आणि SC STचे हक्क काय आहेत हे सगळं सांगू। असा हल्लाबोल त्यांनी हाकेंनी जरांगेंवर केलाय।